आमच्या कोल्हापूर साप्ताहिक यूट्यूब चॅनलकडून सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे। कागल नगर परिषद कागल यांच्या वतीने शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता। भव्य शासकीय योजना माहिती व लाभ मेळावा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला। कागल नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अजय पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगराध्यक्षा माननीय सौ सविता प्रताप माने यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला। कागल शहरातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा तसेच योजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळावे या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। योजनांची माहिती घेतली। या मेळाव्यात खालील प्रमुख योजनांबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यात आले। प्रधानमंत्री आवास योजना 2.0, स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना, दिव्यांग कल्याण योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना, प्रधानमंत्री स्वनिधि योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अनुदान योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, श्रम योगी मानधन योजना या शासकीय योजनाबाबत अनेक मान्यवरांनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। आज या शासकीय योजनांचा लाभ हा सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त रित्या पोहोचवण्यासाठी आदरणीय लोकनेते नगराध्यक्षा माननीय सविता माने यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जितक्या नगरपालिकेमार्फत योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती देणारा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे। या मेळाव्याचं मुख्य कारण असं आहे की भरपूर योजना या शासनाकडून नगरपालिकेमार्फत राबवल्या जातात। बऱ्याचशा लोकांना नागरिकांना या योजनांची माहिती मिळत नाही, त्यामुळे काही लोक नागरिक या योजनेपासून वंचित राहतात। हे न राहता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2-2.5 वर्ष कागल नगर परिषद चांगल्या पद्धतीने रोजगार करते त्यांच्या वतीने आयोजित केलेला भव्य शासकीय योजना व माहिती व लाभ मिळणार कार्यक्रम कुणालाही काही देता येत नाही, पण पात्र जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम या निमित्तानं करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही मार्गदर्शन पर हा मेळावा घेत आहोत। प्रत्येकाने आपण तुम्ही प्रोजेक्ट केला तर त्यामध्ये तुम्हाला 3.5 लाख रुपये तुम्हाला व्याज परतावा मिळेल किंवा त्यांना सबसिडी दिली जाते। यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त शासनाचा उद्देश आहे की आपण लाभ दिला होता। साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थेचं ज्या ठिकाणी महसुली उत्पन्न असते त्या महसुली उत्पन्नाच्या 5% इतका खर्च हा आपण शासकीय 2011-12 साली ही योजना ग्रामीण भागामध्ये लागू होती, म्हणजे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला यासाठी अर्ज करणार आहे। त्याचं भारतात कोठेही पक्केलं असतं कामा नये। दुसरं उत्पन्नाचं त्याचं उत्पन्न जे आहे ते 3 लाखाच्या आतलं उत्पन्न पाहिजे। आणि तिसरी अट आहे उद्देश म्हणजे कागल तालुका हा महाराष्ट्रामध्ये हा योजनांचा तालुका म्हणून ओळखला जातो की प्रत्येक जी योजना शासनाकडून आखली जाते ती कशी जनमानसांपर्यंत पोहोचवायची यासाठी इथे 3 कार्यरत आहेत। सध्या नगर परिषदेमध्ये अतिशय उत्साहाने काम करते, ते बघूनही मला खूप आनंद होतो की तळागाळातल्या लोकांना नगर परिषदेच्या माध्यमातूून कसा न्याय देता येईल यासाठी हा आजचा मेळावा आयोजित केला। सदर मेळावा बुधवारी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शाहू वाचनालय कर्डेकर चौक कागल येथे पार पडला। या प्रसंगी नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। या मेळाव्याची संपूर्ण जबाबदारी नगराध्यक्षा माननीय सौ सविता प्रताप माने यांनी विद्यमान लोकप्रिय जनसेवक व नगरसेवक माननीय श्री अमित पिष्टे यांच्यावर सोपवली होती। तसेच समाज प्रबोधनासाठी दर 3 महिन्यांनी अशा प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात यावेत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या। कार्यक्रमाच्या शेवटी महिला व बाल कल्याण सभापती नगरसेविका सौ सारिका बारड यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला विशेष माहिती दिली।
या सर्व आपण ही माहिती सर्व आपल्या जवळच्या नागरिकांना पोहोचवावी आणि आपल्याला याबद्दल काही शंका असतील तर काका नगरपालिकेशी आपण संपर्क साधावा आणि या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदवून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. कागल नगर परिषदेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे. संपादक जय चौगुले. धन्यवाद. कोल्हापूर साप्ताहिक त्यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सुरू केल्याबद्दल नगर परिषदेच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. आमचे मित्र जय चौगले हे साप्ताहिक चालू केल्याबद्दल व इलेक्ट्रॉनिक मीडिया चालू केल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. पुढील वाटचालीस त्यांचे भरभराटीचे व चांगले जावो याची ईश्वरचरणी प्रार्थना. आमचे मित्र जय चौगले त्यांनी कोल्हापूर साप्ताहिक प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं कामकाज चालू केले आहे. त्यांच्या या कामास माझ्या सिग्नल सहकार्यासमोर हार्दिक शुभेच्छा आणि त्यांची अशाच उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी परमेश्वराची प्रार्थना. आमचे मित्र जय चौगले यांनी कागलमध्ये कागल साप्ताहिक पूर्वी चालू केलेलं आहे. ते उत्तम प्रकारे चालवत आहे आणि परत त्यांनी कोल्हापूर साप्ताहिक आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया कोल्हापूर इलेक्ट्रॉनिक मीडिया हे चालू केलं आहे. त्याच्यासाठी माझ्या परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आमचे मित्र जय चौगले यांनी सुरू केलेल्या कोल्हापूर साप्ताहिक प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याची सुरुवात केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक बॉस सकल कागल. आमचे मित्र जय चौगले यांनी कोल्हापूर साप्ताहिक व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सुरू केल्याबद्दल त्यांच्या कार्यास पखाली उद्योग समूहातर्फे लाख शुभेच्छा. आमचे मित्र श्री जय चौगले हे महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या सामाजिक अन्याय अत्याचाराच्या विरोधात अतिशय चांगलं कागल साप्ताहिक त्यांनी प्रसिद्ध असं केलेलं होतं आणि ते जनमानसात रुजू झालेलं होतं आणि त्याच धर्तीवर त्यांनी सध्या कोल्हापूर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचं चॅनल सुरू केलेलं आहे. त्यास माझ्या परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ओम जय चौगुले यांच्या 11व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आई, अण्णा, मामा, मामी, मावशी, काका, मयुरेश पाटील, संजना खांडेकर, यशराज खांडेकर, सौरभ पाटील, राजनंदिनी पाटील, वेदांत पाटील, अथर्व पाटील, जगन्नाथ चौगुले, धनंजय चौगुले, गीता चौगुले, अरुंधती चौगुले आणि चौगुले परिवाराकडून ओम यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आरंभ गोळवे, अनन्य गोळवे, साईश मोदी, वेदांत माळकर, सार्थक पाटील, स्वराज्य पाटील, प्रथमेश माळी, कागल कोल्हापूर साप्ताहिक यूट्यूब चॅनल तसेच बेळगाव साप्ताहिक यूट्यूब चॅनल मीडिया परिवार यांच्याकडून ओम जय चौगले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या कोल्हापूर साप्ताहिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.